इकडे सिरीज पण लागून झालेली आहे. बाहेरून जाऊन बघते कशी दिसत आहे तर. हॅपी बर्थडे टू यू. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज आमच्या घरात आहे धावपळ. शानूची धावपळ सुरू आहे रांगोळी काढायसाठी आणि बाकीच्यांची कामांची धावपळ आहे, जे आपापले रोजचे कामं असतात ते. तर हे बघा, तिचं तिकडे रांगोळी काढणं सुरू आहे आणि वेगळंच काही सुरू आहे ते. तर चला, आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते. तर आज आहे धनत्रयोदशी. तर आज रांगोळी तर मी आता सकाळी नाही काढणार, संध्याकाळी काढणार, कारण आता मला पटकन स्वयंपाक करायचा आहे. आज मला थोडा कामांना वेळच होऊन गेला, त्याच्यामुळे आंघोळ वगैरे व्हायची होती, म्हणून स्वयंपाक व्हायचाच होता. तर आता करते मी पहिली सर्वात आधी तर भाजी आणि सर्वात आधी तर मी भाजी आणि भाजी आणि कुकर लावून घेते आणि नंतर मग पूजा करते. आज मला आरामात पूजा करायची आहे व्यवस्थित, कारण थोडंसं असं डस्ट वगैरे बसलं आहे, ते सगळं असं व्यवस्थित पुसून वगैरे टाकते मंदिर आणि मग पूजा करणार. तर चला मग म्हणजे याच्या पूजेला वेळच लागणार आहे मला, कारण की थोडंसं साफसूफ करायचं आहे तिथलं. माझं देवघर एकदम गॅसच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे ते जे वाफ असते ते पूर्ण फोटोजर वगैरे जाते, त्याच्यामुळे ते चिकट होऊन जाते. पण ते स्वच्छ असं कॉलिननं पुसून घेतलं मी आणि त्याच्यानंतर इथे पूर्ण हे देवघर साफ करून घेतलं आणि खाली जे सगळे तेलाचे डाग वगैरे पडतात ते सुद्धा साफ करून घेतले. आणि त्यानंतर माझ्या शानूची इथे रांगोळी काढून झाली होती, म्हणून ती रांगोळी दाखवायला नेलं तिने. आणि मग त्यानंतर केली मी इथे पूजा आणि पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर कपडे धुवायचे होते, तर ते कपडेसुद्धा धुवायला टाकून दिले, लावून दिले इथे मशीनमध्ये. आणि इथे थोडंसं अस्ताव्यस्ता होतेच, आता शानू घरी असल्यावर तिचे काही ना काही कारभार सुरू असते. तर ते आवरून घेतलं आणि त्यानंतर मग इथे चिवडीची भाजी जी आहे ती निवडायची होती. हा मोठा टास्क होता माझ्यासाठी, ते करून घेतलं. आणि यांनी सुद्धा माझी मदत केली ती भाजी निवडायला, कारण वेळ होत होता जेवणासाठी म्हणून. आणि मी म्हटलं चला आपण अनारशाचं सुद्धा भिजवून घेऊया, कारण की थोडंसं असं मुरलं ना ते व्यवस्थित, तर छान अनारसे बनतात त्याचे. तर म्हणून मग इथे भिजवून ठेवून दिलं मी. आणि हे ना भिजवायच्या वेळेस थोडंसं कसं दुधाने भिजवतो ना, तर ते व्यवस्थितच थोडं दूध टाकावं लागते, नाहीतर मग ते आसट होऊन जाते. आणि माझं तसंच झालं, आसट झालं. पुन्हा एक गोळा घेतला मी, पुन्हा एक गोळा फोडला आणि त्यामध्ये पुन्हा ते मला कमी आसटच वाटत होतं, तर आणखी त्यातलाही सुद्धा गोळा घेतला आणि ते भिजवून ठेवलं. स्वयंपाक वगैरे झाला आणि शानूला आला इतका ताप आला की खूप जास्त, तिला एकदम असं थंडी वाजून आला आणि एकदम तापच चढून आला. तर अनारसे बनवते म्हटलं, मॅडमला आमच्या तापच येऊन गेला. तर आता बरं वाटत आहे, तिला औषध वगैरे दिलं तर आता बरी आहे ती. पण तरी मम्मा सुरूच आहे तिचं. तर आता अनारशाचं ते तसंच भिजून आहे. पहिले मी दिवावात वगैरे करून घेते आणि झाडझूड वगैरे सगळं काही झालेलं आहे, तर दिवावात वगैरे करून घेते आणि मगच अनारसे करायला बसते. आणि आज तिला तिच्या मावशीनी दिवाळीसाठी म्हणून कपडे घ्यायला पैसे दिले, मावशी आणि काका, स्नेहाताई आणि सर. तर त्यांनी दोघांनी हिच्यासाठी पैसे दिलेले आहे ड्रेस घ्यायसाठी. तर बघू, आज जमलंच तर जाऊ, हिला जर बरं वाटलं तर जाऊ कपडे घ्यायसाठी. जेवण करायला बसली तर तेव्हा ही जेवत नाहीच म्हणत होती. मी तिला रागवलं, तेव्हा कुठे तिने जबरदस्तीने एक पोळी खाल्ली आणि नंतर मग तिचं झालं सुरू असं कणकण वगैरे नाही का, असं सुरू झालं, कारण ताप एवढा आलेला होता तिला खूप जास्त. मग मी भांडे वगैरे घासून टाकले जेवणाचे आणि कपडे झालेले होते ते वाळत घातले आणि मग तिला झोपून दिलं औषध देऊन. तेव्हा तिला थोडंसं आता आराम वाटत आहे. आता करते मी पूजा वगैरे करावं लागते, तर आता पूजेची तयारी वगैरे तर नंतरच करणार. तिला औषध वगैरे दिल्यानंतर थोडंसं बरं वाटायला लागलं, तर मग तिने मला मस्त दिवे वगैरे लावू लागले, व्यवस्थित राहिली. आणि संध्याकाळी रात्री पुन्हा तिला ताप आला. अनारसे सगळं राहू द्यावं लागलं मला आणि मग तिच्याचकडे थोडं लक्ष द्यावं लागलं.
कारण की तिचा ताप जो आहे तो अचानकच म्हणजे एकदम 100च्या वर ताप होता. कसा झालं म्हणजे खूप व्हायरल झालं की काय झालं काही समजलं नाही. 2 दिवस ताप होता आणि मग नंतर व्यवस्थित तिला आराम पडला. तर असो इथे आता मग मी दिवे लावून घेतलेले आहे आणि आज दिवे थोडेसे जास्त लावलेले आहे. आणि सकाळपासून हे बिझीच होते, त्यामुळे सिरीज लावतो करत होते, पण सिरीज काही लावणं झाली नाही. आणि आता आले हे वेळेवर, ते लावत आहे वर सिरीज आणि मी इकडे दिवे लावून घेतलेले आहे. आणि सगळीचकडे दिवे लावले आणि समोरच्या गॅलरीमध्ये सुद्धा जास्त दिवे लावले, कारण की सिरीज नव्हती काही नाही. म्हटलं दिव्याच्या प्रकाशाने तरी चांगलं दिसायला हवं. पूर्ण दिवस गेला आणि आमचे इथे लागत आहे आता सिरीज. दिवस गेल्यानंतर रात्री सिरीज लावत आहे, कारण आठवण आली की अरे रात्री थोडंसं चमचम करत असते बा, काहीतरी चुकलं, काहीतरी एक काम राहिलेलं आहे. मग लक्षात आलं अरे सिरीज राहिलेली आहे, म्हणून आता बसले ती सिरीज लावासाठी. सकाळपासून हातात घेऊन होते आणि आता सिरीज लावत आहे. तर आम्ही आमचे दिवे लावून घेतलेले आहे छान मस्त. आणि इकडे पण बघू शकता असं आमचं कार्टर छान हे होत आहे टीम. इकडे सिरीज पण लागून झालेली आहे. बाहेरून जाऊन बघते कशी दिसत आहे. तर शानू बघ किती छान दिसत आहे. आता वाटत आहे छान दिवाळीसारखं छान दिसत आहे शानू. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. स्वागत. तर मी तसं तुमचं कालच्याच ब्लॉगमध्ये केलं, कारण काल जास्त काही ब्लॉग शूट करू शकली नाही. शानूची तब्येत तर खूप जास्त खराब झाली होती. संध्याकाळी रात्री आम्ही दिवावात वगैरे केली आणि मी आता म्हटलं याचं भिजवते बालुशाहीचं आणि शेव. बालुशाही आणि शेव केली मी काल रात्री. तर ते पण गडबडीतच केले, कारण की शानूला खूप जास्त ताप आलेला होता. तर म्हणून मी काहीच शूट केलेलं नाही. मी कसं तरी ते 2 पदार्थ जे आहे ते करून घेतले. शानू नुसती मम्मा करत होती, म्हणून मग जाऊ दे म्हटलं आता शूट वगैरे म्हणजे विसरलीच होती. माझ्या डोक्यातून सगळं निघून गेलं. माझं एवढं हे होतं की फक्त माझं आज हे 2 जे पदार्थ आहे ते झाले पाहिजे. आणि इकडे सुरू आहे आज हे जे काल तळणाचं पूर्ण तेल जे आहे, जे काही म्हणजे समजा खराब झालेलं, तर ते त्याचा काहीतरी एक हे करत आहे म्हणजे रिफाईन करत आहे रिफाईन. तर हे यांनी यूट्यूबवर पाहिलेलं आहे की कॉर्नफ्लॉवर जे आहे, हे कॉर्नफ्लॉवर हे पाण्यात भिजवायचं आणि हे जे तेल आहे आपलं तळणाचं खराब झालेलं, तर ते तेल गरम करायचं आणि त्यामध्ये हे असा हा घोळ टाकायचा आणि हे पूर्ण असं फिरवायचं, म्हणजे जे काही खराब आहे झालेलं तर ते पूर्ण त्याला डिपून येणार. म्हणून तर पाहू आता ते कसं होते कसं नाही, तर प्रोजेक्ट सक्सेस होते की नाही होत. तर हा ना पहिल्यांदा करून पाहत आहे आम्ही. तर आता एवढं मोठं तेल आहे ना, तर थोडंसं व्यवस्थित असलं तर आपण दुसऱ्यांदा आणखी कोणत्या तरी तळणात वापरू शकतो. तर असं आहे. पूर्ण व्हाईट झालेलं आहे तेल. आता हे गॅस सुरू ठेवून दिली आणि पुन्हा व्हिडिओ बघायला गेले, तर माहिती नाही कसं काय होते. तर अनरसे मी काही काल केले नाही, कारण की अनरसाची पहिलेच मला खूप जास्त भीती वाटते की ती जमते नाही जमत. आणि शानूचं काल हे असं होतं गडबडी तो म्हटलं जाऊ दे, विनाकारण चुकून जाईन आणि एवढा म्हणजे आपण किती दिवसापासून त्याची प्रिपरेशन करत असतो, तर ते सगळं चाललं जाईल. म्हणून मी आजचे दिवस राहू दे, ते म्हटलं आहे आणखी आपल्यापाशी 2 दिवस. तर मग आज किंवा उद्या करणार मी अनरसे आणि आज चिवडा करून घेणार. आणि आज मला मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे, तर खूप काही कामं आहे, तर करू. इथे मी चिवड्यासाठी पोहे आणि शेंगदाणे फुटाणे हे वाळू टाकलेला आहे, पण चिवडा काही शेवटपर्यंत करणं झालंच नाही. ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये बघायला माझे कामं झाले आणि आता मी करते थोडा वेळ आराम, म्हणजे लेटते थोडा वेळ आणि ब्लॉग एडिट करायचा आहे ते करून घेते.
आणि शानू झोपलेली आहे इथे, कारण तिला मगाशी ताप आलेला होता तर त्यांनी औषध दिलं तर झोपू नये. 2 दिवस तिने छान मस्त सायकल चालवली, खेळली छान, आणि आता तापानी पडली आहे तर घरातल्या घरात आहे आणि चिडचिड करत आहे थोडीशी, पण आता ते तेवढं तिचं हँडल करावंच लागेल. 5 वाजून गेले आणि हे पण आलेले होते तर यांच्यासाठी मग इथे मांडत आहे मी चहा. मी तर काही घेत नाही चहा वगैरे, आणि छान अद्रक वगैरे टाकून चहा मांडून दिला यांना. आणि इथे मी कपडे जे आहेत ते वाळलेले होते तर ते घडी करत आहे. त्यानंतर मग मी इथे आली शानूला उठवायसाठी, आणि तिला ते काही उठायचं नाव नव्हती घेत, कारण की औषधीमुळे ना तिला जास्त असं म्हणजे झोप येत होती आणि थोडंसं सुस्तावल्यासारखं वाटत होतं. तर तिला म्हटलं चल आपल्याला कपडे घ्यायला जायचं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही तयारी वगैरे केली आणि निघालो. तर छान मस्त फटाक्यांचे वगैरे इकडे दुकानं लागलेले होते, आणि सगळे असे दिवाळीचे जे डेकोरेटिव्ह जे काही सामानांचं दुकानं आहे तर ते सुद्धा लागलेले होते. तर सर्वात आधी आम्ही इथे, या दुकानाचं नाव नाही माहिती मला, इथे आलो. इथे आम्हाला तेवढे काही खास वाटलेले नाही कपडे. आम्ही म्हटलं यावेळेस आपण थोडं दुकान चेंज करून बघूया. तर इथे असं तेवढे काही खास वाटलेले नाही, आणि मला रेटसुद्धा थोडे जास्त वाटले. त्याचेही देवळीमध्ये थोडे रेट जास्त असतात. त्यानंतर मग आम्ही इथे आलो गौरवच्या दुकानात. शेवटी आम्हाला इथेच यावं लागलं. शेवटी आम्ही आलेलो आहो गौरवमध्ये. बरं आहे का? चांगला पॅटर्न दाखव बरं. फ्रॉक घेते का शानू? हा, फ्रॉक पाहिजे का तुला? प्रत्येक पॅटर्न टाकते, तुला जो आवडते तू सिलेक्ट कर. ठीक आहे. आता आम्ही कन्फ्यूज झाले ना. हे रेनबो कलर घे. तिथे आम्ही वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे पाहिलेले होते तर त्याच्यामुळे आम्हाला कन्फ्युजन झालं होतं म्हणून. आणि तिथे ना खालचं वेगळं म्हणजे आवडायचं तर वरचं नाही आवडायचं, असं कलरचं कॉम्बिनेशन सुद्धा आम्हाला वेगळं वाटत होतं. त्याच्यामुळे मग इथे शानूला आम्ही म्हटलं होतं की आता तू तुझ्या पसंतीने सिलेक्ट कर. आम्हाला 2 ड्रेस घ्यायचे होते, एक स्नेहाताईकडून आणि एक आमच्याकडून, तर एक घरच आणि एक त्यांच्याकडून. तर त्यांनी तिला शानूला कपडे घ्यायसाठी पैसे दिलेले होते. सर जेव्हा गावाला गेले ना तर तेव्हाच तिला पैसे देऊन गेलेले होते. कोणते कोणते ड्रेस घेतले ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तर त्यानंतर अगदी गौरवच्या दुकानाच्या समोरच एक देवाचं जे सामान भेटते ना त्या दुकानात आम्ही आलेलो होतो. तर तिथून आम्हाला जे काही पूजेसाठी सामान लागणार होतं तर ते घेऊन घेतलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो नीरज दादाकडे. तर तिथे पण आम्हाला एक सरप्राईज मिळालं की त्यांचा होता आज बर्थडे सेलिब्रेशन. तर मग आम्ही पण त्यांना थोडं सरप्राईज देऊन दिलं तिथे जाऊन. तसं तर आम्ही आलेलो होतो महालक्ष्मीची मूर्ती घ्यायसाठी, पण आम्ही मग सोबतच दोन्ही कामं करून टाकली. बापू बाप्पा विशेष नाही.
रील बनवायची आहे. तेच चालू आहे असं. रील बनवण्यासाठीच नाही असं. बसलो आम्ही तिथे थोडा वेळ गप्पा गोष्टी करत, केक वेक खाल्ला आणि त्यानंतर आम्ही घरी जायसाठी निघालो आणि तिकडून जाता जाताना भाजीचं सुद्धा घेऊन घेतलं. आता 2-3 दिवस म्हणजे आम्ही आहोच, नंतर मग तर गावालाच जाऊ. तोपर्यंत भाजीचं इथे घेऊन घेतलं. दिवाळीच्या दिवशी पण मग भाजीचं आणायचं काही टेन्शन राहत नाही म्हटलं. त्यानंतर घरी आल्यानंतर इथे मग मी कपडे चेंज वगैरे केले, आमचं जेवण वगैरे झालं आणि मग मी इथे अनारसे काढायला बसली. आणि सकाळी तुम्ही पाहालच किती मोठं तळणाचं तेल होतं, म्हणून मग मी आता यावेळेस थोडंसंच तेल टाकलं, कारण जास्त काही भिजवलेलं नव्हतं अनारशाचं. तर थोडंसंच तेल टाकलं आणि कढई थोडीशी अशी आडवी केली आणि बस अनारसे काढणं चालू आहे. तर चला मग मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी. आज आहे धनतेरस आणि 2 दिवसानंतर आहे मोठी दिवाळी. सगळ्यांनी मस्त दिवाळी सेलिब्रेट करा आणि आनंदी राहा. धन्यवाद.